आणि यानंतर आताची एक मोठी बातमी बघूयात। मुंबई गोवा महामार्गावरती एक मोठा अपघात झालेला आहे। निवळी या परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे आणि अपघाताच्या नंतर गॅसची गळती होतीये। रत्नागिरीमध्ये एलपीजी टँकर आणि मिनी बस या दोघांमध्ये हा अपघात घडलेला आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आता ठप्प झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरची ही दुर्घटना आपण पाहतोय। रत्नागिरीजवळ घडलेला हा अपघात आहे। रत्नागिरीच्या निवळी या परिसरामधला हा अपघात झालेला आहे। अमोल मोरे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अमोल, साधारण 2 ते 2.5 तासापूर्वीची ही म्हणजे घटना आहे असं आपण म्हणू शकतो। जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार आणि मिनी बस जी आहे ज्यामध्ये 26 प्रवासी होते, ते प्रवासी निवळी म्हणजे बावनदी हे जे लोकेशन आहे त्या घाटामध्ये असताना त्या टँकरचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर साधारणपणे यातले 6 जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय। उर्वरित जी माहिती आहे प्रवाशांबद्दलची जे मिनी बसमध्ये होते त्यांची अद्याप माहिती प्रशासनाकडून ऑथेंटिक माहिती आपल्याला मिळालेली नाहीये। तर 6 गंभीर आहेत आणि त्या सर्व जणांना सध्या जिल्हा रुग्णालय जे रत्नागिरी या ठिकाणी आणलं गेलेलं आहे। आणि मुख्य गोष्ट हीच आहे, ज्यावेळेला टँकर आणि मिनी बसचा अपघात झाला त्यावेळेला आग लागली आणि जर आपण व्हिडिओमध्ये बघितलं तर त्या जो गॅस आहे टँकर मधली ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये लीक झाली आणि परिणामी मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती सध्याच्या घडीला तरी थांबवण्यात आलेली आहे। अगदी अमोल, या गाडीमध्ये नेमके किती जण होते, या बसमध्ये नेमके किती जण होते, या सगळ्याविषयी काही कळू शकलेलं आहे का? सध्या इथली वाहतूक जरी थांबवण्यात आलेली असली तरी सुद्धा इथल्या जे आसपासचे नागरिक आहेत किंवा ज्या घरांना आग लागलेले आहेत तिथलं रेस्क्यू नेमकं कसं सुरू आहे? आता एमआयडीसी रत्नागिरी एमआयडीसी जे बंबखाना आहे किंवा अग्निशमन दल जो आहे ते घटनास्थळी गेलेलं आहे। त्यांच्याकडून कुलिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सुदैवानं असं आपण म्हणू शकतो की ज्या पद्धतीनं अपघात घडला त्या मोठ्या संख्येनं म्हणजे एकंदरीत जी भीती व्यक्त केली जात होती, सुदैवानं देवाच्या कृपेने दैव बलवत्तर म्हणून तशी कोणतीही मोठी दुर्घटना मात्र घडलेली नाहीये। साधारणपणे 6 जण 26 प्रवासी होते मिनी बसमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि त्यापैकी 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि अद्याप तरी यामध्ये कोणतीही म्हणजे दुर्दैवाची गोष्ट किंवा घटना अद्याप तरी आपल्यापर्यंत आलेली नाहीये। आणि साधारणपणे जे सराउंडिंग एरिया होता किंवा जिथला गोठा वगैरे होता त्यामध्ये असलेले लोक देखील सध्याच्या घडीला सुखरूप असल्याची माहिती मिळते। पण एकंदरीत अपघात भयंकर होता, पण सुदैवानं आपण आत्ताच्या घडीपर्यंत तरी म्हणू शकतो की कोणतीही मोठी हानी झालेली नाहीये। अगदी अमोल, निवळी या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि जसं तुम्ही सांगताय की काही घरांना सुद्धा आगी लागल्यात, काय होतं? गाव होतं का इथे आसपास? गावामध्ये हा अपघात झालाय का या रस्त्यावरती? एकंदरीत कसं आहे की ज्यावेळेला तुम्ही मुंबई गोवा हायवेने प्रवास करताना त्यावेळेला संगमेश्वर सोडून जेव्हा तुम्ही पुढे येता म्हणजे रत्नागिरी तालुक्याच्या बाउंड्रीला जेव्हा तुम्ही प्रवेश करता निवळी हे गाव आहे आणि साधारण म्हणजे घाट आहे छोटासा आणि साधारणपणे त्या घाटाच्या आजूबाजूला काही घरं जी आहेत देखील तिथे लागूनच आहेत। कारण की आता आपल्याला माहिती आहे की मुंबई गोवा हायवेचं बांधकाम सध्याच्या घडीला सुरू आहे। मोठं म्हणजे 4 पदरी तो मुंबई गोवा हायवे सध्या करण्यात आलेला आहे। त्यामुळं काम सुरू असताना जी काही जुनी घरं आहेत, अर्थात काही घरं बाजूला करण्यात आली पण काही घरं त्या हायवेला लागूनच आहेत साधारणपणे आणि त्यामुळंच एकंदरीत ही घटना किंवा म्हणजे गोठ्याला आग लागणं किंवा घरांना काही नुकसान होणं ही मानवी वस्ती थोडीशी जवळ असल्यामुळे ही घटना घडलेली आहे। बरं आणि एकंदरीत हा तीव्र उतार आहे आणि त्यामुळे अनेक वेळेला म्हणजे जर आपण मुंबई गोवा हायवेचं बांधकाम बघितलं तर अद्याप प्रगतीपथावरती निवळी घाटामध्ये देखील पूर्णपणे बांधकाम झालेलं नाहीये आणि त्यामुळे बांधकाम अर्धवट असणं आणि तीव्र उतार असणं यामुळे अनेक वेळेला गाड्या ह्या ते कंट्रोल होत नाहीत आणि परिणामी हा साधारणपणे अपघात झाल्याचं आपण प्रथम दर्शन तरी म्हणू शकतो। अगदी म्हणजे गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडलेला आहे अमोल? साधारणपणे प्रथम दर्शनी आपण असं म्हणू शकतो, कारण की एलपीजी टँकर असेल किंवा मग मिनी बसेस ज्या असतात ज्यावेळेला मुंबई गोवा हायवेने प्रवास केला जातो त्यावेळेला अनेक वेळेला गाड्यांचे वेग ही कंट्रोलच्या बाहेर असतात काही वेळेला आणि त्यात बांधकाम सुरू आहे, टर्न्स जे आहेत ते कळत नाहीत, डायव्हर्जन जे आहेत ते देखील अनेक वेळेला चालकाच्या लक्षामध्ये येत नाहीत आणि हीच साधारणपणे कारण सध्याच्याकडे जर आपण बघितलं मागच्या काही दिवसांमधले अपघात मुंबई गोवा हायवेवरचे। अगदी अमोल, मात्र आपल्याला कळतंय की हा एलपीजीचा टँकर होता आणि जसं दृश्यांमध्ये आपण बघतोय वायुगळती मोठ्या प्रमाणावरती होतीये, तर ही वायुगळती थांबवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? नक्कीच थांबवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। हे जे व्हिडिओ आहेत हे जी सगळी माहिती पुढे येते ती सुरुवातीची आहे ज्यावेळेला अपघात घडला त्यावेळेची। ठीक आहे अमोल, धन्यवाद।